सकाळी 10 वाजेपर्यंत घरची सगळी चालचिलर कामं होती तेवढी आटपिली आणि 10 वाजता निघालो आपल्या मामाच्या शेताकडे. मामाच्या शेताकडे जायचं कारण तुम्हाला व्हिडिओत पुढे सांगतो. आपल्या अरबी समुद्राला पाणी तर भरपूर आलंय. आपली स्प्लेंडर माळावर लावून माळावून चलतच निघालो. आपल्या मामाच्या ढोरेपाशी आलो तर मामाच्या ढोरेच्या खुट्ट्यावर पण पाणी साचलेलं आहे. 2 दिवसाचा पावसाचा अंदाज घेऊन आम्ही आधीच पत्र टाकले होते. आपण आपल्या मामाचा मूग सगळा पाण्यात बुडून गेलाय. मामाच्या शेताकडे याचं कारण तेच होतं की बुडलेला मूग सगळा उपडून घ्यायचा होता. पण पाणी जास्तच असल्यामुळे थोडाफार कडकडचा मूग तेवढा उपडून घेतलो. त्या मुगाची तर काय शेंग वाळली नाही, फक्त शेंग निभरली होती. आता तेवढंच ते म्हशीला तर टाकायचे म्हणून मामाने पहिले ढोरेला टाकले. आपण म्हशीला घेऊन चाललो. मी माळावर आणून आपल्या स्प्लेंडरवर व्यवस्थित त्या बांधून निघालो परत घरी जायसाठी. घरी येऊन भारा टाकलोच होतो चाऱ्याचा, तेवढ्या ताईचा फोन आला गावात घ्यायला ये म्हणून. मग चारा आईला टाक म्हणून मी निघालो गावात जायसाठी. वरून बारीक बारीक पाऊस चालू होता. त्याच पावसात निघालो मी गावात. आमच्या गावाला जायचे रस्त्याच्या फुलाचं बांधकाम आताच कंप्लीट झालंय. पहिलं बारीक फुल होता, आता ऊस बांधण्यात आलाय. बांधकाम झालंय म्हणून ठीक आहे, नाही तर गावाच्या बाहेरून यावं लागत गेले फिरून. आपल्या घरी आलो तर आपल्या पण घराचे थोडेफार कौलं पडायलेत, पण आपण इथं काही राहत नाही. आपला भाऊ तेवढा राहते, भावाचं सेपरेट घर आहे. तर आमच्या तेवढ्या ढाळजाचे कौलं पडू लागले. भावाचं घर सेपरेट आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही. ताईला घेऊन घरी आलो तर आपली आजी मी जे मुगाच्या तळी आणलं होतं त्याच्या शेंगा तोडू लागली. तोडलेलं तेवढं म्हशीला टाकू लागली. ताईला घरी सोडलो. ताईन पप्पा परत नायगावला गेलते. म्हणलं आता म्हशीची तर चाऱ्याची सोय झाली, शेताकडे एक चक्कर टाकून यावं. आपली गाडी काय नव्हती, चलतच जाऊ लागलो. डॉगेश भाईचा एक पाय लंगडा झालाय तरी पण माझ्यासोबत यायला. कोण्याही मुख्य प्राणाला एक बार जीव लावल्या ते शेवटपर्यंत निभावतात. वावरात आलो तर आपल्या हळदीत तर पाणी अजून साचूनच आहे. वरून पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे काय करता पण येणं चाललंय. तेवढ्यात आपला डॉगेश भाई भुकू लागला. म्हणलं वाहनेर आलेत काय की, पण डॉगेश भाई ड्रमला बघून भुकू लागला. आपण रोडला आलो होतो तेवढ्यात आपला भाऊ मुगाच्या शेंगा खाऊ लागला. म्हणलं मला पण दे 2-4. पैकी मुगाच्या शेंगा वगैरे खाऊन 4:30 वाजता मीन भाऊ निघाल्या घरी जायसाठी. भाऊ पण येणार होता आपल्या घरी, आज त्याला थोडंसं काम होतं. तर पब्लिक भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.